हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात सुना येते घरा या मालिकेच्या आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता या पद्माने मुद्दामून शिवनाथच्या मुलाचा अपमान करण्यासाठी या गावामध्ये सामूहिक विवाह आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी शिवनाथ आणि उमाला मुद्दामून आशीर्वाद देण्यासाठी बोलावलेलं असतं. तर आता शिवनाथला हे दाखवून द्यायचं असतं की त्याच्या मुलाने त्याच्या नकळत कसं लग्न केलं आहे. तर आता इथे सगळेजण आलेले असतात आणि आता मुलांचा विवाह देखील पार पडलेला असतो आणि थोड्याच वेळात शिवनाथ आणि उमा देखील तिथे आलेले आहेत. ज्यावेळी राघवला कळतंय की शिवनाथ आणि उमा म्हणजे त्याचे आई आणि आप्पा दोघेही जण इथे आले आहेत म्हटल्यानंतर आता त्यांचा आशीर्वाद तर घ्यावाच लागेल. तर आता इथे या प्रियंकाने राघवला विनंती केली होती की काहीही झालं तरी मला आई आणि आप्पांचा आशीर्वाद हवा आहे आणि तोही इथेच. तर आता राघव बोलतो की वहिनी, तुम्ही खूप हट्ट केलाय या हट्टापायी आपण पकडले जाऊ. तर आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की नाही, आपण नाही पकडले जाणार, आपण काहीतरी करूयात. तर आता इथे राघव जो आहे तो बोलतो की भावा, तू फक्त 5 मिनिटं थांब, मी आलोच. राघवला त्याच्यासमोर फुले दिसतात आणि त्या फुलांनी राघवच्या डोक्यात येतं की आपण श्रीधरचा चेहरा जो आहे तो झाकवू शकतो. तर राघवने त्या फुलांनी काही माळा बनवल्या, जसं की मंडोळीसारखं त्याने बनवलं आणि त्याच्या चेहऱ्यावरती झाकलं. तर त्यावेळी आता श्रीधर बोलतो की राघव, तू खूप ग्रेट आहेस. आता लक्षातच येणार नाही कोणाच्या की मी श्रीधर आहे म्हणून. राघवने श्रीधरला तो हारांचा माळ घालून दिला आणि त्यावेळी आता इथे श्रीधर जो आहे तो बोलतो की आता पिहू तू काय करशील. तर त्यावेळी आता पिहू बोलते की तुम्ही माझी काळजीच करू नका, माझ्याकडे एक आयडिया आहे, तुम्हाला पाहायचंय का. असं म्हणत आता पिहूने डोक्यावरती पदर घेतलेला आहे आणि तिचं तोंड झाकलेलं आहे. तर आता एक एक करून सगळेजण इथे उमा आणि शिवनाथचा आशीर्वाद घेतात. उमा आणि शिवनाथ त्या सगळ्यांना आशीर्वाद देत असतात आणि तेही अगदी आनंदाने. तर आता वेळ येत आहे श्रीधर आणि प्रियंकाची. तर त्यावेळी आता श्रीधरचे पाय जे आहेत ते थरथर कापू लागतात, कारण जर आपण त्याला पाहिलं तर त्याचं काही खरं नाही होणार हे त्याला माहितीच आहे. तर त्याचनंतर इकडे पद्मा जी आहे ती आता या मंदिरामध्ये पोहोचलेली आहे आणि आता ती फोनवरती कोणाशी तरी सांगत असते की सामूहिक विवाह आयोजित केला आहे आणि तिथेच आम्ही सगळे आलेलो आहोत. आता मज्जा येणार त्या शिवनाची. चला पाहूयात आता खेळ. तर आता इकडे हा जो राघव आहे तो मंदिराच्या बाहेर चाललेला असतो आणि आता तो जो रुद्रांश आहे ना, त्याने लगेचच राघवला पकडला आहे आणि तो राघवला म्हणत आहे, आता कुठे निघाला आहेस, आता तर खरी पाहण्याची वेळ आली आहे, आता कुठेही जाऊ नकोस, आता तुझ्या भावाला आणि तुझ्या बहिणीला आशीर्वाद घेताना बघ ना, तुझी आई आणि आप्पा कसे आशीर्वाद देत आहेत ते. तर त्यावेळी आता राघव बोलतो की हे बघ, माझा रस्ता सोड, मला जाऊ देत. तर त्यावेळी रुद्रांश जो आहे तो बोलतो की काय वाटतं तुला, हे सगळं घडून आलं आहे की योगायोग आहे. तर त्यावेळी आता हा जो रुद्रांश आहे तो सगळं काही आधीपासून सांगू लागतो आणि मग राघवच्या सगळं काही लक्षात येतं. रुद्रांश जो आहे तो बोलतो की तुझ्या भावाचं सगळं काही कळताच इकडे पद्मा आत्तूने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आणि त्यामध्ये तू आणि तुझा भाऊ अडकलात आणि आता बघा आता कशी मज्जा येणार आहे ते. तर त्याच वेळी आता राघवला लक्षात आला आहे की हा सगळा जो काही प्लॅन आहे ना, तो या रुद्रांशचा आणि त्या पद्माचा आहे, जो की आप्पांना आणि आईला खाली पाडण्याच्या प्रयत्नासाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात हे राघवला आता इथे कळालेलं आहे. राघवला त्या रुद्रांशचा प्रचंड राग आलेला असतो, पण आता तो गप्प बसलेला आहे, कारण आता त्याचे हात जे आहे ते आता दगडाखाली असतात. तर त्याचनंतर आता इकडे वेळ आली आहे श्रीची आणि प्रियंकाची उमा आणि शिवनाथचे आशीर्वाद घेण्याची. तर आता उमा आणि शिवनाथ बोलतात की चला पोरांनो, चला पुढे या पटकन. तर आता इथे हे दोघेही जण काही बोलत नाहीत आणि आता हळूहळू ते दोघेही जण पुढे जाऊ लागतात. इकडे श्री प्रियंकाकडे पाहत असतो आणि तो प्रचंड घाबरलेला आहे. तर आता इथे प्रियंका ही आता श्रीधरकडे पाहत असते की जर आईना आणि आप्पांना कळालं की जर आम्ही दोघे आहोत तर इथे किती मोठा राडा होईल हे आता त्या दोघांना कळालेलं आहे. पण तरी देखील आता
इथे ते दोघेही जण आशीर्वाद घेण्यासाठी पुढे निघालेले असतात आणि इकडे राघव राघव त्या दोघांना लांबून पाहत असतो की जर आता या ठिकाणी आई आणि आप्पाने श्रीधरला पाहिलं तर किती मोठा इथे राडा होईल हे राघवला माहिती असतं. तर म्हणूनच आता राघवला काहीतरी सुचवायचं असतं. तर तेवढ्यातच आता उमा बोलते की चला पोरांनो, आवरा पटकन, असं म्हणत आता श्रीधर आणि प्रियंका दोघेही जण त्यांच्या पायाशी खाली वाकले आहेत आणि इकडे खाली वाकल्यानंतर त्या दोघांनीही त्यांना आशीर्वाद दिला आहे. त्या दोघांनीही त्यांना आशीर्वाद दिला आहे की सुखाने संसार करा आणि नांदा सौख्यभरे, असा आशीर्वाद त्या दोघांनीही दिलेला आहे. आणि त्यावेळी ज्यावेळी दोघेही जण त्यांच्या पायाला स्पर्श करतात तर पिहू आणि इकडे श्रीधर जो आहे ते दोघेही जण एकमेकांकडे पाहतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात. तर आता या ठिकाणी उमा आणि शिवनाथने खूप आनंदाने त्यांना आशीर्वाद तर दिलेला असतो. तर हे पाहूनच ते दोघेही खूप आनंदी होतात की आई आणि आप्पांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे असं त्यांना कुठेतरी वाटू लागतं. तर त्याच नंतर आता आशीर्वाद घेतल्यानंतर वेळ येते आहे त्या गिफ्ट व्हाउचरची, हॅम्पर्सची. तर आता इथे प्रियंकाला ते हॅम्पर्स पाहिजे असतं, म्हणूनच तिने हट्ट केला होता आणि तिला आशीर्वाद देखील मिळाला. तर आता इथे उमा जी आहे ती प्रियंकाच्या हातात ते गिफ्ट ठेवते आणि त्यावेळी आता इथे प्रियंका आणि श्रीधर जे आहेत ते गिफ्ट घेऊन जायला लागतात. तर आता ज्यावेळी आता इकडे ते गिफ्ट घेत असतात त्यावेळी रुद्रांश जो आहे तो बोलतो की आत्ता खरं वादळ येणार बघ, आता पुढे बघतच राहा तर काय घडणार आहे. तर आता ज्यावेळी रुद्रांश हे सगळं बोलत असतो त्याचवेळी तिथे पद्मा आलेली आहे आणि आता पद्मा कशामुळे आली आहे हे राघवला चांगल्याच प्रकारे कळालं आहे. तर आता या ठिकाणी पद्मा आत्याला राडा घालायचा आहे आणि म्हणूनच पद्मा आणि रुद्रांश हे सगळं करत आहे हे राघवच्या लक्षात आलेलं असतं. तर त्याचवेळी आता इथे राघवने पद्मा आत्याला पाहिल्यानंतरच राघव बोलतो की आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर इथे खूप मोठा राडा होईल. आता या सगळ्यातून श्रीधरला आणि प्रियंका वहिनीला बाहेर काढावंच लागेल, हा विचार आता राघव इथे करत असतो. आणि इथे तो रुद्रांशला म्हणतो की तुम्ही हे जे काही केलं आहे ना ते योग्य केलेलं नाही आहे. तर त्याचनंतर आता इथे शिवनाथ जो आहे तो श्रीधरच्या हातावरती हात ठेवतो आणि त्यांना बोलू लागतो की जा, चला आता पोरांनो सुखाने संसार करा. असं म्हटल्यानंतर श्रीधर जो आहे तो देखील त्याच्या आप्पांच्या हातावरती हात ठेवतो. इकडे आता हे दोघेही जण इथे थांबलेले असताना पद्मा तिथे येते आणि पद्मा बोलते की अरे वा, म्हणजे सगळ्या जोडप्यांना आशीर्वाद देऊन झालाच आहे. तर त्यावेळी भास्कर जो आहे तो बोलतो की काय मग साबळे साहेब, दरवर्षी तर तुम्ही आम्हाला आयोजित करत असतात प्रमुख पाहुणे म्हणून, पण यावर्षी तर तुम्ही ह्याला बोलावलं आहे, असं का केलंत बरं तुम्ही? असा प्रश्न आता इथे भास्करने त्या साबळेसाहेबांना विचारलेला आहे. आणि त्यावेळी साबळेसाहेब जे आहेत ते काहीही बोलत नाही आहेत. तर त्याचनंतर आता उमाला आणि शिवनाथला वाटू लागतं की कुठेतरी पद्माताईला वाईट वाटलं असेल की त्यांना न बोलवता इथे त्यांना बोलावलं आहे. तर त्यावेळी आता साबळेसाहेब जे आहेत ते काहीच न बोलता इथे पद्माताईने बोलायला सुरुवात केली आहे. तर आता ती बोलते की भास्कर, अरे राहू देत ना, आशीर्वाद तर द्यायचा आहे, देऊ देत त्या दोघांना. तर आता इथे ही जी पद्मा आहे ना ती बोलते की आता ज्या मुलांना ते आशीर्वाद देत आहेत त्या मुलांचा चेहरा तर त्यांना बघू द्यात, आणि मुलांनो तुम्ही असा चेहरा का झाकला आहे, असं आता पद्मा इथे म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे पद्मा त्या दोघांनाही त्या दोघांचे चेहरे काढायला दाखवायला सांगते. पण आता इकडे श्रीधर जो आहे तो खूप घाबरलेला आहे. जर आता आपला चेहरा शिवनाथने पाहिला तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे त्याला माहिती असतं. म्हणूनच आता ते दोघेही जण मान डोलावतात आणि चेहरा दाखवायला नाही म्हणतात. तर त्याचनंतर आता इकडे ही पद्मा जी आहे ती बोलते की बरं मला सांगा, तुमचे आई वडील किंवा सासू सासरे कुणी आले नाही आहेत का तुमच्याबरोबर? तर त्यावेळी आता श्रीधर आणि ही प्रियंका काहीही बोलत नाही. पद्मा मुद्दामून त्यांना अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर आता इथे उमा जी आहे ती म्हणत असते की पद्माताई या मुलांना असं का करत आहे, नक्की पद्माताई एवढे प्रश्न या दोघांना का विचारत आहे, हा प्रश्न आता इथे उमालाही पडलेला असतो. तर त्याचनंतर आता ह्या भास्कर जो आहे तो बोलतो की
पद्माताई त्या मुलांना कदाचित बोलता येत नसेल, तर आता इथे ही जी पद्माताई आहे ती बोलते की नाही नाही, असं कसं होणार, यांना बोलता येत नाही, असं होणारच नाही. तर चला बरं पोरांनो, तुमचे चेहरे दाखवा एकदा. तर आता इकडे राघवला खूप भीती वाटते की जर ह्याने चेहरा वरती केला आणि इथे आपण पाहिलं तर त्यावेळी आता राघव बोलतो की नाही, आता काहीतरी जुगाड केलंच पाहिजे. तर आता ही पद्मा जी आहे ती शांत बसत नाही. ती बोलते की चला तू वरती कर बरं तुझा घुंगट, इथे कुणी एकानेही असा घुंगट वगैरे घेतला नाहीये, मग तुम्ही दोघांनीच असं का? हे पहा, तुम्ही तुमच्या आईवडिलांना चोरून लपून हे लग्न करतायत का? आणि तसं सांगा बरं, तुमच्यासोबत कुणी नाही आहे का? तर त्यावेळी आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की हे पहा, कुणी नसलं तरीही आम्ही आहोत ना, आम्ही देऊ तुम्हाला आशीर्वाद. आणि हे पहा, तुझी सासू म्हणून हवं तर तुला वाटत असेल की मी तुझी कोणी नाही आहे, तर एक काम कर, तू मला सासू मान आणि मग मी तुला आशीर्वाद देईल. तर त्यावेळी आता इथे ही जी काही प्रियंका आहे तिला कळतंय की ही बाई ऐकायला तयारच नाही आहे. म्हटल्यानंतर आता हिला बोलण्यात काहीच अर्थ नाही. आणि तसंही आता या पद्माताईने या प्रियंकाला आणि या श्रीधरला नाव घ्यायला देखील सांगितलं होतं, पण ते दोघेही जण काहीही बोलत नव्हते, ना तोंड दाखवत होते. तर आता इथे पद्मा जी आहे ती बोलते की चल कर बरं तुझा घुंगटवरती. पद्माने खूप फोर्स केल्यामुळे आता इथे हिला काहीही करता येत नाही. ती तिचं घुंगट खाली घेत असते आणि पद्मा तिचा घुंगट जो आहे तो वरती घेण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे तेवढ्यातच ही प्रियंका जी आहे ती बोलू लागते की रुको रुको, हमारे में ना ऐसे घूंघट ऊपर नहीं करते और हमारा मुंह किसी को दिखाते ही नहीं. तर असं ती हिंदीमध्ये वेगळ्याच भाषेमध्ये बोलू लागते. तर त्यावेळी आता इथे ती सांगू लागते हिंदीमध्ये की आमच्यामध्ये असे संस्कार नाही आहेत की ते सासू सासऱ्यांच्या आधी कुणालाही तोंड दाखवू शकत नाही. लग्न झाल्यानंतर ते सगळ्यात आधी आमच्या सासू सासऱ्यांच्या पाया पडतात आणि त्यानंतरच त्यांना तोंड दाखवतो आणि त्यानंतरच आम्ही पूर्ण जगाला तोंड दाखवतो. तर त्यामुळे आम्ही हे घुंगट काढू शकत नाही, त्यामुळे आम्हाला कुणीही फोर्स करू नये, असं आता इथे प्रियंका हिंदीमध्ये बोलू लागते. तर ज्यावेळी प्रियंका हे सगळं बोलत होती ना, तर त्यावेळी राघवला खूप बरं वाटलं की प्रियंका बहिणीमुळे कदाचित आता कोणीही तिचं घुंगट उघडणार नाही. तर त्याचवेळी आता शिवनाथ देखील बोलतात की मुलगी किती संस्कारी आहे, त्यांचे संस्कार किती जपते आहे, हे आता इथे शिवनाथने सगळ्यांसमोर सांगितलं आहे. तर त्यावेळी आता इथे ही पद्मा आहे ना, ती बोलते की अरे असं आहे का, तुमच्यामध्ये घुंगट वरती करत नाही आहे का, अगोदर सासू सासऱ्यांचा आशीर्वाद घेतात? असं असेल तर एक काम कर, तू ना, तसंही तुझे सासू सासरे कुणी नाही आहे आणि तुझ्यासोबत कुणी आलंही नाही आशीर्वाद देण्यासाठी, तर एक काम कर, तू मलाच सासू समज आणि माझा आशीर्वाद घे आणि आम्हाला चेहरा दाखव. तर आता इथे खूप फोर्स केल्यामुळे प्रियंकालाही काही बोलता येत नाही. ती आता काहीच बोलत नाही. तर त्यावेळी ती गप्प उभी असते. तर राघव बोलतो की आता ही पद्मा जी आहे ती काही केल्या तोंड उघडल्याशिवाय गप्प बसणार नाही. इकडे शिवनाथला लक्षात आलं आहे की ही पद्मा मुद्दामून करते आहे, मुद्दामून त्या मुलांना अडकवून ठेवलं आहे. तर आता उमालाही कळत नसतं की ही पद्माताई असं का करते आहे. सगळे मुलं तर गेले आहेत, मग या 2 मुलांनाच असं एवढं चेहरा दाखव, एवढा फस का करत आहे. तर त्याचवेळी आता इथे या राघवने शक्कल लढवलेली आहे. या पद्माताईने घुंगटवरती करण्याआधीच राघवला, श्रीधरला आणि प्रियंकाला इथून पळवायचं असतं. तर म्हणूनच आता या राघवने त्या मंडपामधला एक पोल जो आहे तो खाली पाडलेला आहे आणि त्या पोलचा पडता क्षणी खूप आवाज होतो. तर त्यावेळी आता इथे सगळेजण बोलतात की पळा पळा, काहीतरी प्रॉब्लेम आहे, असं म्हणताच राघवने आरडाओरड सुरू केली आणि त्याचवेळी सगळ्यांची धावपळ सुरू झाली. तर त्या धावपळीमध्येच इथे राघवने श्रीधरला आणि प्रियंकाला तिथून पळवलेलं आहे. तर ना कोणाला त्यांना चेहरा दाखवावा लागला, ना कोणाला त्यांचा आवाज ऐकावा लागला. तर आता असं होतात इकडे या भास्करचा, रुद्रांशचा आणि या पद्माचा राग अनावर झाला. एवढं सगळं त्यांनी या शिवनाचा अपमान सगळ्या गावासमोर करण्यासाठी आयोजित केलं होतं. एवढं सगळं त्यांनी सामुदायिक विवाह आयोजित केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ती मुलं तर लग्न करून निघून गेली, पण या शिवनाचा अपमानही आपल्याला साधा करता आला नाही. या सगळ्याचा ना या पद्माला खूप राग येतो आणि भास्करचीही खूप चिडचिड होत असते.
त्या राघवने कसं डोकं लढवून त्या दोघांना इथून पळून नेलं हे त्यांच्या लक्षात आलं आहे. तर त्याचनंतर राघवने आता बाहेर गाडी थांबवली होती. तर राघवने त्या दोघांना पळून आणलंच होतं आणि गाडीमध्ये बसवलं. तर आता लगेचच गाडी स्टार्ट करून ते एका ठिकाणी जाऊन थांबतात. तर त्याचनंतर आता इकडे प्रियंकाच्या घरी तिचे पप्पा जे आहेत ते तिच्या मम्मीला आवाज देत असतात की शलाका कुठे आहात तुम्ही? मला सांगा, पाहुणे यायची वेळ झाली आहे आणि अजूनही आपल्या मुलीचा पत्ता नाही आहे. ही प्रियंका कधी येत आहे? झालं की नाही तिचा अजून मेकअप वगैरे? ही मेकअप करते की प्लास्टिक सर्जरी करते आहे? तर त्यावेळी आता इथे तिची आई जी आहे ती बोलते की अहो येतच असेल. मुली म्हटलं की त्यांना मेकअपला उशीर होणारच, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. मी आत्ताच फोन करून तिला विचारते की कुठपर्यंत आली वगैरे, निघाली आहेस की नाही. तर आता ते बोलतात की ठीक आहे. तर आता आई जी आहे ती प्रियंकाला कॉल करत असते आणि इकडे राघव जो आहे तो बोलतो की आत्ता तर वाचलो आहोत, पण आता घरी जायचं म्हटल्यानंतर आता काय करायचं, घरी जाऊन कसं सांगायचं हा विचार त्यांच्या डोक्यात चाललेला असतो. तर आता इथे राघव जो आहे तो बोलतो की मला असं वाटतं की ही पद्मा आत्या जी आहे ना ती नक्कीच घरी जाऊन काहीतरी राडा घालील. तर आता इथे प्रियंका जी आहे ती बोलते की हे पहा, मला असं वाटतंय की दुसऱ्या कुणाकडून करण्यापेक्षा आपणच घरी जाऊन आपल्या लग्नाबद्दल सांगूयात का? तर त्यावेळी आता इथे राघव जो आहे तो बोलतो की हो वहिनी, तू अगदी खरं बोलते आहेस. एक काम करतो, मी आत्ता घरी काय चाललं आहे आणि काय नाही ते विचारतो फोन करून. तर आता इकडे ही जी प्रियंकाची आई जी आहे ती फोन करत असते आणि प्रियंका फोन उचलते. तर आता प्रियंका जी आहे ती आईला खोटं बोलते की आई मी येतच आहे, मला थोडा वेळ लागेल आणि थोड्या वेळात मी पोहोचेलच. तर आता आई बोलते की ठीक आहे, पण लवकर ये. तर आता घरी काय चाललं आहे हे कळण्यासाठी इकडे राघव विचार करतो की बंटी मामाला फोन केला पाहिजे आणि घरी परिस्थिती काय चालली आहे, सगळं कसं चाललं आहे हे विचारायला हवं. तर आता इकडे राघव फोन करतो आणि त्याच वेळी आता इकडे उमा आणि शिवनाथ दोघेही जण घरी पोहोचलेले आहेत. तर घरी पोहोचल्यानंतर बंटी जो आहे तो बोलतो की ताई हे अचानक कुठे? तर आता ताई सांगू लागते की ते काय आहे ना, सामूहिक विवाह होता आणि तिथे आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी बोलावलं होतं आणि मग अर्जंट जावं लागलं. तर आता इथे बंटी जो आहे तो बोलतो की मग झालं ना सगळं व्यवस्थित? तर आता शिवनाथ बोलतो की हो हो, सगळं झालं व्यवस्थित, चला उमा आज चला, असं म्हणत आता ते दोघेही जण आज जाऊ लागतात. तर आता इकडे बंटी जो आहे तो बोलतो की ताई काय झालं, सगळं व्यवस्थित झालं ना? तर आता ताई सांगू लागते की हो, पण तिथे पद्माताई आली होती. तर आता हा बंटी जो आहे तो बोलतो की पद्माताई आली होती म्हटल्यानंतर काहीतरी राडा तर झालाच असेल. तर आता उमा जी आहे ती बोलते की बंटी, अरे काही विचारूच नको बघ, ते पद्माताईने प्रश्न विचारायला सुरू केले आणि मग जाऊ देत, आता झालं गेलं, चल आता मी आवरायला घेते, असं म्हणत उमा जी आहे ती आतमध्ये निघून जाते. तर आता इकडे या राघवने बंटीला कॉल केला आहे आणि तो बंटीला विचारत असतो की काय मग बंटी मामा कुठे आहात? तर आता बंटी जो आहे तो बोलतो की राघव मला सांग तुम्ही कुठे आहात? तर आता इथे राघव जो आहे तो बोलतो की आम्ही कॉलेजमध्येच आहोत अजून. बरं मला सांग घरी काय झालं आहे? असे सगळे प्रश्न इथे राघव बंटी मामाला विचारत असतो. तर आता बंटीला कुठेतरी वाटत आहे की राघवने नक्कीच काहीतरी कटकारस्थान केलं आहे, नक्कीच काहीतरी जुगाड करून ठेवला आहे आणि ते आता खूप महागात पडणार आहे असं त्याला जाणवतं. तर त्याचनंतर आता इकडे आता राघवला काहीही झालं तरी श्रीधर आणि प्रियंकाला घरी घेऊन जावं लागणार आहे. तर आता पुढील भागात असं काही पाहायला मिळणार आहे की राघव श्रीधर आणि प्रियंकाला घेऊन घरी घेऊन आलेला आहे. तर त्या दोघांनी लग्न केलं आहे आणि समोरच आता वेदा उभी असते. वेदा त्या सगळ्यांना आवाज देते, आई आप्पा लवकर बाहेर या, इकडे कोण आला आहे हे पाहण्यासाठी. आता सगळेजण बाहेर पडतात. ज्या क्षणी सगळेजण बाहेर येतात त्या क्षणी सगळ्यांचे डोळे फाकतात, अक्षरशः सगळेजण आश्चर्याने त्या दोघांकडे पाहतात. तर त्यावेळी आप्पांनी पाहिलं आहे की श्रीधर लग्न करून आला आहे आणि त्या दोघांसोबत राघव आहे, म्हणजे नक्कीच हे राघवनेच केलं असावं हे शिवनाथच्या लक्षात येतं. आणि त्याच वेळी आता इथे शिवनाथने श्रीधरच्या कानाखाली वाजवलेली आहे आणि उमाही समोर येते आणि श्रीधरला बोलू लागते की श्रीधर तू लग्न केलंस, असं म्हणतात श्रीधरच्या कानाखाली उमाने वाजवलेली आहे. आणि इकडे या शिवनाथने
राघवला पकडलेला आहे आणि राघवला धक्के मारून घराच्या बाहेर काढला आहे. आणि राघवला शिवनाथ म्हणत आहे की हे सगळं या राघवनेच केलं आहे ना. तर आता इथे पद्मा येते आणि पद्मा इथे शिवनाथला म्हणते की शिवनाथ बघ, मी म्हटलंच होतं ना एकदा की तुझी मुलं मोठी झाली की तुझी मुलं या घरामध्ये सुना घेऊन येतील. आणि बघ, माझा शब्द आज खरा ठरला. तुझ्या मुलाने आज तुझा देखील विचार केला नाही. बघ, तुला खूप अभिमान होता ना या मुलांचा, आणि आज तुझ्या मुलाने तुझ्यासारखंच लग्न केलं आहे आणि या मुलीला पळून आणलं आहे. तर आता या पद्माला खूप आनंद होतो. तिला जे व्हायचं होतं ते झालं आहे. तर आता पद्मा बोलते की चला आता आपला आनंद साजरा करूयात. असं म्हणत आता पद्मा जी आहे ती रुद्रांशला नाचायला सांगते आणि तीही त्याच्याबरोबर नाचू लागते. मुलांमुळे आता शिवनाथचा खूप मोठा अपमान झालेला आहे. मुलांमुळे आज पद्माचं जे काही बोलणं आहे ते सगळं काही शिवनाथने ऐकलेलं आहे आणि पद्माने त्याचा खूप अपमान इथे केलेला आहे. तर आता राघवला त्याने घराबाहेर तर काढलेलं असतं. तर पुढील भागात इथे शिवनाथ श्रीधर आणि प्रियंकाला या घरामध्ये येऊ देईल का, या घरांमध्ये त्यांना ॲक्सेप्ट करेल का, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.